आप होळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मदको तारी. कालचा अभंग झाला का पुरा हा पावसामुळं? अचानक पाऊस आला काय त्याचं तात्पर्य असं होतं अभंगाचं का विवेक महत्वाचा आहे. हा विवेक जर असला मग खरा त्याग कळतो आपल्याला नाही का. हा वरकांती जरी असं वाटत असेल आपल्याला पण तसं काय नसतं. हम्म. आपण एखाद्या वेळेस बुवा समजा एखादी गोष्ट चांगली करायला गेलो घडणंच असं काय आपल्या हातात नसतं ते. हा त्यांनी म्हणलं ना कधी कधी पाप करायला जावा पुण्य होतं, पुण्य करायला जातो पाप होतं. जगद्गुरु तुकोबरायांना एक सांगायचं होतं का देव अंतरीत आहे पाप. हा देवाचा विसर पडणं हेच पाप. आपण सामान्य मासे खाणारला पाप म्हणतो, हा दारू पिणारला पाप म्हणतो, एक सामान्य झालं. पण अध्यात्मामध्ये देवाला विसरणं हेच पाप नाही हा आणि देवाला आठवणं हेच पुण्य. यालाच विवेक म्हणतात, बाकी काय. देवाचा विसर पडू नये एवढं त्यांना सांगायचं होतं आपण. हा आणि मग किती चांगलं कर्म केलं जर देवाचा विसर पडला त्याचा उपयोग नाही ना. हा म्हणून आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी ती एक साधू बसेल नव्हता का रस्त्याच्या कडाला विधेय अवस्थेमध्ये. हा तिथून काही बाजारवाले चालले होते. हा आता साधूला त्रास होतोय, वयोवृद्ध होता, जर तेल लावून देऊ म्हणजे. आता बाजारामध्ये तेल होतं त्यांच्याकडे, हा मालिश करून दिलं जरा थोडंफार वाट. ते तेलकट अंग असल्यामुळे ते साधूला लागले ना मग घ्या हा व्हायला लागला त्रास. आता काय पुण्यच करायला गेले ना बिचारे. हा त्यांचा उद्देश मस्त होता पण ते असं होतं ना. हा ते गेल्यानंतर मागून पोर आले ऊस खात. हा पोरांनी काय मग साधूचे चेष्टा करायची म्हणून असे सुट्टे फेकून मारायचे, ऊस खायचे सुट्टे फेकून मारायचे. हा त्या सुट्ट्यामुळे त्या साधूच्या अंगावरच्या मुंग्या सगळ्या सुट्टीवर आल्या ना. म्हणजे त्याची वेदना कमी झाल्या ना मग. हा आता येणे काय पुण्य करायचं म्हणून नव्हतं केलं. हा सहज या गोष्टी अशा घडतात. हा म्हणून सगळ्यात महत्वाचा महाराजांचा एक अभंग, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती नाही. त्याच्या हातात सगळं देऊन टाकलं का तूच काय भाऊ आता काय असेल ते नाही का. ते सगळ्यात सोपा. कासरे त्याच्या हातात येणे थोडक्यात. भोरप्याने सोंग पालटिले वरी बक ध्यान धरी मत्स्य दैशी तिळे माळा मैन मुद्राला एकुलती ती जगी. बहिरंगी जे लोक असतात बहुरूपी नाना प्रकारच्या सोंगाने वरचा देह पालटतो. बगळा अंतरातून माशाला पकडण्याच्या हेतूने ध्यानस्थ बसतो. आता हे बहुरूपी जे असतात वरून काय मग असं तर लय भारी राहतं त्यांच्याकडे सगळंच. पाहिलेलं ते गाड्या बिड्या लावित मग कपडे बिपडे बदली तर बेस्ट पैकी टाका टाक मध्ये. हे वरच्या लक्षणांना फसू शकतो माणूस. म्हणून अंतरंग लक्षण महत्वाचे अध्यात्मामध्ये. बहिरंग लक्षणापेक्षा बहिरंग लक्षणांना फसगत होऊ शकते आपली. सीता माता नाही फसली का.
हा आता तो साधूचं रूप घेऊन आलता ना. हा साधूचं रूप आता आतून काय साधू होता का तो? नाही. आतून साधू नव्हता रावण. आतून तर काय त्याच्या वासना हा पृष्ठच होता तो त्याला. पण वरून तर साधू दिसला ना. हा वरून सुद्धा फसगत होती. आता सीता मातीची फसगत झाली तर बाकीच्यांचं काय. हा काय म्हणले तुम्ही अशा एकांतामध्ये राहत्या कुठे गेले व्यक्ती असं नाही. हा मला फार तृष्णा लागली भूक लागली म्हणते. मला काहीतरी वाढ म्हणते आता तुम्ही ग्रस्त दिसत्या. ती लक्ष्मण रेषा आखेल होती त्याला तुझं गेला का ती लगेच हे करायची. हा तो जाऊन देना ना. हा मग तिथं लोळायला लागला. आता मग प्राण जाईन म्हणले. असं होईन तसं होईन आणि तुमच्यावरच येईन सगळं ना. म्हणजे आतून काय साधू नव्हता तो पण वरून साधू लक्षण हा हा बहुरूपी हम्म. नाना प्रकारच्या सोंगाने वरचा देह पालटतो. ती बगळे असतात ना बगळे हा पाण्यामध्ये जातात असे डोळे दाखवून जसे काय ध्यानस्थ बसले. हा तो ध्यानस्थ कवर बसतो बगळा जवळ येऊस तर मासा मासे बगळा डोळे झाकून बसतो ध्यानस्थ पण मासा जवळ आला का ठोकलाच. माशाला वाटतं हा तप करतोय जणू. त्याचं तप खरंय का डोळे झाकून. नाही. कसं आहे बहिरंगाचं. बहिरंगाचं अवघडच काम आहे. म्हणून त्याप्रमाणे मैंद भक्त जो आहे मैंद म्हणजे बहिरंग हा बहुरूपी धरी संन्यासाचा वेश अहोनी तयास धन देत. बहुरूप्याला लय देतात. खराय खराय तो मागत नाही आणि त्याला कोण देत नाही. त्याला गरज आहे नाही म्हणायला. त्याप्रमाणे मैंद भक्त जो आहे तो द्वादश टिळे लावतो. द्वादश 12 टिळे लावतो. द्वादश म्हणजे 12. गळ्यात माळा घालतो आणि चांगल्या कोरून मुद्रा लावतो. हे झालं पाहिजे ना. असं त्याला साधू वाटलं पाहिजे ना. असा बाहेर ताक करून जगाला लुटण्याचे जे त्याचे त्यातील फाशी ते लोकांना दिसू देत नाही. आणि हे सगळं कशा करता असत लुटण्याकरताच असतं ना. तो वरून दाखवीत नाही. बरोबर गरका टाकीतो मग आणि तो बरोबर लुटितो मग. बहुरूपी बहुरूपीचे लक्षण सर्वसामान्य कळत नाही. त्याला जर काही विचारलं तर मग काही सांगता येणार नाही ना. जर काही विचारलं आता त्या त्रिवेणी संगमला बरेच असे डुप्लिकेट साधू पकडले ना. ते काय आपले बेस्ट पैकी टोप घालायची वरून कपडे बिपडे बदलवले का मग मागायची दुसरं काय ते तरी म्हणाल. पण मग तिथं दक्षिणाला भेटते ना. मीडियावाल्यांनी असे पकडले एक दोन. त्याला विचारलं म्हणजे आखडीची कोणची दीक्षा आहे तुम्हाला वेदाचे नाव सांगा पुराणाचे नाव सांगा. ती घाबरे झाली ना मग. त्याला केव्हा पुराणाचे वेदाचे नाव उपनिषद सांगता येणार आहे नाही का. आकडा सांगायचे काहीतरी आपल्या ठोकाठोकी करून. अशी बरेच धरली ती मीडियावाल्यांनी दाखवली. म्हणजे डुप्लिकेट सुद्धा बहुरूपी वरून दिसायला एकदम तरीच असते ती नाही का. स्थिती नाही स्थिती नाही. वरून काय केळे काय मुद्रा काय हात काय फक्त फाशी लुटायचं लोकांना. संन्यासी बघवी लुगडी वासनाला सोच विषयाची.
हा हा, त्याची काय तुकाराम महाराजांची भाषा लय कडक आहे. संतांची भाषा म्हणल्यावर त्यांना काय भीती नाही, कोणाची भीड नाही, भाड नाही. खरं बोलायचं म्हणल्यावर तिथं काय नाही का हा अवघड आहे. मुक्ताबाई नाही का, हम्म. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामी, त्याशी म्हणून साधू जगी विटंबना बाधू. आता वास्तवता आहे ती, संत काय आहे वास्तवात बोलत असतात. हा ज्याप्रमाणे मासे पारधी गळाला कणिक वगैरेचे आमिष लावून माशांना चारा घालतात, परंतु त्या आमिषाच्या आत असणारा नर फाड्या गळ तो माशांना दिसू देत नाही. मासे धरणारे जे लोक असतात ना, हा ते गळ राहतो त्यांच्याकडे, गळ. हा त्या गळाला असं गवच पीठ लावतात. हा त्या माशाला असं वाटतं काहीतरी खायलाच आहे ना. हा पहिले काही वाळी लाईत होती, अशी वाळा कट करायचं आणि त्याला लावायचं. हा वाळ्या करता तो वाळा गण सांगायचं त्या माशाला, मग तेरे लिए आता आपण वाळा तोडून दोन करते मग त्याला लावित पुढून. हा येऊ नको, पण तो ऐकत नाही ना मासा. हा आमिषाच्या आमिषे गळगिळी मासा, फुटून या घसा मृत्यू पावी. मग तो वाळा अर्धा तुटलेला असतो ना, हा तो वाळा त्या माशाला सांगतो, तुझ्या करता मी अर्धा झालोय तू कशाला मरत म्हणले. तो आमिष पाहून ऐकत नाही ना. हा आमिष तसं हे गव्हाचं पीठ लावतात, आमिष मग बरोबर आला, पण आतमध्ये तो काळे तो त्याला माहिती नाही ना. हा तो माशांना दिसू देत नाही. म्हणजे काय आहे, वरून दिसायला तर कणिक आहे, पण आतमध्ये काय आहे तसं बहिरंगाचं असतं. वरून दिसायला लय भारी, पण आतमध्ये काय आहे, आतमध्ये फक्त लुटायचं. हा पोटासाठी काहीतरी तेवढं घेता येईन आपल्याला, तेवढं लुटायचं. हे दृष्टांत आहे गळाचा. खाटीक जो असतो ना, खाटीक, हा तो मोठ्या प्रेमानं ते बोकडी मेंढी पाळीतो ना, हा त्याला घास घालतो. आता ते प्रेमानं घालतो का त्याला कापायची ना ती. हा आता कापायची, त्याला काय त्याचं प्रेम आहे का? नाही नाही ना. पण त्याच्या आतला हेतू बकऱ्याला धष्टपुष्ट करून गळा कापायचा असतो. हा स्वार्थ, लोभामुळं जीव पाप करतो ना. हा लोभ तयार झाला का पाप घडतं जीवाच्या हातात. अपेक्षा वाढती ना लोभामुळं, हा मग तो लोभामुळं पाप होत. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे वरच्या बाजूने मी लोकांमध्ये भला चांगला साधू आहे. स्वतःवर घेतलं तीन त्यात. हा पण अहो पांडुरंगा, आपल्याकडून माझा अव्हेर होणार नाही, कारण तुम्ही कृपावंत आहात. हा तर भगवंताला आतलंय कळतं बाहेरचं कळतं ना. हा आपल्यासारखं थोडंच आहे का, आतमध्ये आहे बाहेर आहे, सर्वज्ञ आहे ना भगवान परमात्मा. त्याला सारं कळतंय. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणला, पांडुरंगाला म्हणतात, वरच्या बाजूने मी लोकांमध्ये भला चांगला साधू आहे, तुम्ही माझ्यावर आता कृपा करा, माझा अव्यय करू नका, कारण तुम्ही कृपावंत आहे. आता तुम्ही कृपावंत
हम्म. तर गेली विरसरी मग त्याची रान मारी, मग नये तैसी सत्ता गेली मागील आणि ताप भंगिली चित्ता नये काशाने सांदिता. तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर. मनुष्यातली विरसरी गेल्यावर त्याला अगदी सामान्य रांड मारते. अशा प्रकारे त्याची फजिती झाल्यावर मग पूर्वीप्रमाणे जरी तो विरसरी दाखवू लागला तरी त्याची गेलेली व्रत पुन्हा येत नाही. एकदा शरीरातली शक्ती संपली का विषय संपला. तिची शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंतच काय असेल ती विरसरी. एकदा मनुष्य शरीरातली विरसरी म्हणजे ती शक्ती संपली, एखादी त्याला रान मारू शकते असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. अशा प्रकारे त्याची फजिती झाल्यावर मग पूर्वीप्रमाणे जरी तो विरसरी दाखवू लागला तरी त्याची गेलेली व्रत पुन्हा येत नाही. त्याला कितीही शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला, एकदा खरी शक्ती गेली तर विषय संपला. वरून किती जरी दाखवू लागला मी असं पैलवान आहे, मी असे पैलवान पाडले, मी इतकं किलो उचलितो, पण शक्य नाही. शक्ती गेली विषय संपला. एखाद्या मनुष्याचे एखाद्या मित्राविषयी चित्त भंगले म्हणजे मग ते पुन्हा नीट करता येत नाही. ही दृष्टांत आहे बरं तिन्ही बी. जसं एकदा शक्ती गेली तर गेली, परत नाही. अशा प्रकारे त्याची फजिती झाल्यावर मग पूर्वीप्रमाणे जरी त्यानं काय केलं ती शक्ती त्याला परत येत नाही. एखाद्या मनुष्याची एखाद्या मित्राविषयी चित्त जरी समजा चित्तामध्ये एक थोडक्यात श्रद्धा आहे, श्रद्धेचे एकदा तुकडे झाले की ती पुन्हा जोडली जात नाही. चांगले मित्र आहे, एकदा विश्वासघात झाला समजा पुन्हा ते काय मन एकत्र येत नाही ना. कोणी असो, एका मनामध्ये निर्माण झालं का विषय संपला. जसं एखादी काची, काचेला तडा गेला, आता ती परत एक होईन का? नाही ना, ते होऊ शकत नाही. तसे एखाद्या मनुष्याचे मित्राविषयी चित्त भंगले म्हणजे मग ते पुन्हा नीट करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माणसातला धीर नाहीसा झाल्यावर मग त्याला कीर करावी लागते, म्हणजे ते पिछाट घ्यावी लागते. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर महत्वाचा आहे ना. तो धीर एकदा कमी झाला, नाहीसा झाला, मग काय संपला विषय. त्याला माघार घ्यावं लागते. तसं परमार्थात सुद्धा धीर लागतो. धीर तो कारण. सात्विक धैर्य लागतं परमार्थामध्ये टिकण्याकरता. प्रसंग आला, प्रसंग येत असतात, जात असतात. आता कोरोना आला गेला, आता आहे का? नाही. तेवढा टाइम ज्याने धीर धरला ती टिकली. जास्त आहे कोणत्या बी त्यामध्ये धीर महत्वाचा आहे. युक्त आहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण धीर. न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावी मनांतर भस्मदंड. का म्हणे मग अनेक उपाय दिसती ते वाव नामे विन. असा अभंग आल्यावर जरा बरं वाटत. कलियुगा माझी करावी कीर्तन तिने नारायण धीर. तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्या नामावाचून हरीच्या दर्शनाविषयी इतर उपाय व्यर्थ भासतात. म्हणजे फक्त आता नाम, आणि नाम कशा करता? भगवंताच्या दर्शना करता.
आला का? तेवढं भगवंताचं दर्शन सोडून बाकी काहीच नाही. अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने. म्हणजे भगवंत प्राप्तीला असं लय खडतर उपवासच केला पाहिजे हे बंधन महत्वाचे नाही, नामस्मरण महत्वाचं आहे. प्रधान हे ना हे साये या गोष्टी अनुकूल आहे. समजा एखाद्या मंदिरात गेलो आपण, वातावरण निर्मिती असते ना तिथं, वातावरणाची अनुकूलता आहे, पण नामस्मरण महत्वाचं आहे. नाही तर मग काय कुंपणानं शेतकऱ्यासारखं होईल. महत्वाचं हे साधन, बाकीच्या गोष्टी काय आहे त्याला अनुकूलता आहे, युक्त आहार आहे. पण नुसताच युक्त आहार केला म्हणून भगवंताची प्राप्ती होईल का? नाही. उपाशी झोपला समजा पार, उपाशी झोपून गेला बी तर काय होईल? काय व्हायचंय? काय कोणाच जायचंय? त्याची साधन आहे भगवंताच्या चिंता न करता सत्वगुणात राहण्याकरता येते. युक्त आहार विहार काळ सारावा चिंतनी कांत वासी गंगास्नान. मग ती युक्त आहार विहार त्याच्या करता आहे. शरीर व्यवस्थित राहावं, लय झोप येऊ नये, लय उपाशी राहून जमत नाही, लय जास्त जमत नाही, असं मीडियम पाहिजे. तेव्हा ती बसणं होत नाही मग, नाही का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात युक्त आहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. म्हणजे अनेक दुसरे काही साधन करण्याची गरज नाही. न लगे दंडने मुंडने ते पाहिजेच असं काही नाही. ज्याला करायचं ना खुशाल दंडन करा, मुंडन करा, काय करायचं करा. त्याच्यापासून काही नडतही नाही, त्याच्यापासून काही अडतही नाही. प्रधान साधन आहे भगवंताचं कीर्तन. कीर्तन केलं मग एखाद्याला जे आवडन ते जाईन करीन ना तो. याच्या त्याची परंपरा, ज्याचे त्याचे काय आखाड्याच्या हे असतील त्या पद्धतीनं. पण प्रधान हे कीर्तन, आणि कीर्तन नाही केलं बाकी किती काही केलं तर काहीच होणार नाही ना. तो काय दिखावा होईल फक्त. महाराज म्हणला युक्त आराधिक काही साधने करावयास नको, तरुण जाण्याला थोडके वर्म नारायणाने दाखवले आहे. ज्याला उद्धार करून घ्यायचा ह्याच जन्मामध्ये, शरीर पडायच्या अगोदर, त्याच्याकरता एक सोपं साधन सांगितलंय भगवंतानं सांगितलं बरं का. नारायणी हे साधन कोण सांगतं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात स्वतः भगवान परमात्मा. आता गीता कोण सांगत आहे? देवच सांगतो ना. सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्याच ट्रान्सलेशन आहे कलियुगामध्ये करावे कीर्तन. ते नारायण देईन मी. हे फक्त मराठीतून ते संस्कृत मध्ये अर्थ एकच आहे ना. मग देवानच सांगितलं का कोणा सांगितलं? देवाने. युक्त आहार न लगे अनेक अल्प नारायणी दाखवी. भगवंताना तरुण जाण्याकरता थोडं वर्म सांगितलं, थोडं वर्म दाखवून दिलं. काय वर्म? ते द्रौपदी पदामध्ये सांगतात महाराज. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण दीर्घी. कलियुगामध्ये नुसतं कीर्तनाना सुद्धा भगवंताचा उद्धार होऊ शकतो. मग कलियुगामध्ये करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे निवळ आहे.
आपण कीर्तन समजितो ते कीर्तन नाही, हा नाम संकीर्तन. नाम संकीर्तन भगवंताचं केलं का ते सगळं काम करतं पुढचं. मग नामस्मरण केलं का चित्तशुद्धीचं काम करतंय. तिळ तिळ पुण्य साचा पडी, हे बहुत जन्मी घडी. पुढं काय आहे? तेव्हा समागम घडे संतांचा. हा, समागम घडे संतांचा. संत भेटायचं काम करताय ना. जे भगवंताचं नामस्मरण तसं प्रत्येक युगामध्ये आहे, पण प्रत्येक युगामध्ये दुसरे बी साधन आहे ना. हा फक्त ध्यायतो विष्णू, ध्यान, तप. त्रेता यजतो मखै, भागवतामध्ये सांगितलं ना. हा कृतयुगामध्ये ध्यानाना म्हणजे तपाना भगवंताची प्राप्ती. ध्यायतो विष्णू, त्रेता यजतो मखै. मखै म्हणजे यज्ञ. हा यज्ञ करावा लागत होता, मग देवाची प्राप्ती व्हायची. त्यावेळेस अनुकूलता होती ना. हा द्वापारे परिचार्या, द्वापार युगामध्ये पूजा, हा गोवर्धन पूजा नाही का. हा ह्या पूजा आणि कलोतच हरिकीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण. चैतन्य महाप्रभू होते ना, हा त्याने किती नामाचा प्रसार केला चैतन्य महाप्रभू. हा हा जो मंत्र आहे तसा वेदातला मंत्र आहे. हा जो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, किती अक्षरी मंत्र आहे. हा जो मंत्र हा वेदातला आहे. हा मग त्यावेळेस त्याने हा मंत्र सुरू केला. उपनिषदातला मंत्र आहे. हा आणि मग त्या काळचे ते शंकराचार्य वगैरे त्यांनी सांगितलं, बाबा हा मंत्र वेदाचा आहे, हा हे या पद्धतीनं जपून नाही चालायचं. वेदातल्या मंत्राला काही मर्यादा असतात ना. वेदातल्या मंत्राला काही मर्यादा असतात. मग त्यांनी तो मंत्र कसा म्हणले, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग चालन म्हणले, काही अडचण नाही. आता बदल केला ना तिने मग तो. ही संतांनी घटनेत बदल करण्याचा अधिकार असतो संतांना. संत म्हणजे काही करू शकतात. कलियुग लागलं ना. कलियुगामध्ये कलियुग केवळ नाम आधारा. तुलसीदास महाराजांनी किती नामाचा प्रसार केला. अवतारच त्याच्या करता आहे ना सगळ्या संतांनी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कलियुगामध्ये म्हणजे कलियुगात दुसरं साधन नाही केलं तरी चालतं असं. कलियुगामध्ये हरे नाम केवलम. म्हणजे ते उपनिषदातलं ते वेदातलं ते सर्व एकांती वैशिष्ट्य काढले श्रीहरीचे नाव. संत वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्ग चाललो. वेदाचा अर्थ सोपा करून भगवंताचं चिंतन नामस्मरण सतत करणं याला कीर्तन म्हणतात. कलियुगामध्ये करावे कीर्तन, त्याने नारायण गिरवी. आणि मग तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राय येते ते कीर्तन अंतःकरण शुद्ध करतय.
मल विक्षेप जातो, आवरण दोष संतांच्या कृपेनं जातो, ज्ञान प्राप्त होतं आणि येऊनी गोपाळ राय तिथे म्हणजे त्याचं ज्ञान होतं. आपल्या हृदयात भगवंत आहे त्याचा साक्षात्कार होतो. हे सगळं काम करतं कलियुगामध्ये करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नारायणाची भेट एखाद्यानं ठरवलं, त्याला कोटी नामस्मरण करायचं, त्याला सगुण दर्शन होऊ शकतं. जशी श्रद्धा असेल तशी. सद्गुरूंच्या कृपेने आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, दोन्ही कामं होऊ शकतात. हे नामस्मरण काय करतंय, आपल्याला उद्धारापर्यंत घेऊन जात. मग जर समजा आपण कलियुगामध्ये भगवंताचं कीर्तन केलं तर मग न लगे लौकिक सांडावा व्यवहार. फोन म्यूट करा. फोन कोणाचा अनम्यूट आहे? भांडेवाले. ते ही की या कलियुगामध्ये निरंतर हरीचे कीर्तन करावे. निरंतर म्हणलं बरं का, अंतर न पडता. आपण सरळ अर्थ घेतो नाही का, गेलो तो आलो कीर्तन ऐकून बा, मग आता काय करायचं 8 दिवस परत नाही का. अरे इथं निरंतर शब्द आलाय. जोग महाराजांनी त्याचं जे केलंय ते हे की या कलियुगामध्ये निरंतर, मग निरंतर जागविती म्हणले ना, एकाकडेला नाही म्हणले ते. कलियुगामध्ये निरंतर हरीचे कीर्तन करावे, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. निरंतर सतत, सततम म्हणलंय ना. काय गाथाय मध्ये असं हे नाही ना, दोषच सापडणार नाही. हे निरंतर हरीचे कीर्तन करावे, तेने करून नारायण हा भेट देतो. भगवंत त्याच्याकरता हनुमंतरायनी अवतार घेऊन किती नामाचं महत्व वाढवलं नाही का, रामनामाचं. आता ते योनी अशी माकडाची वानराची का फार चंचल, तोच तिथं प्रज्ञा अवस्थेपर्यंत जाऊ शकतो हे दाखवून दिलं ना. नामाची काय शक्ती असते हे त्या अवतारामध्ये हनुमंतरायानं दाखवून दिलं ना. त्याला लौकिक व्यवहार टाकण्याचे कारण नाही, म्हणजे घर सोडून जाण्याची गरज नाही. लौकिक व्यवहार टाकण्याचे काही कारण नाही, त्याचा आणि याचा काही संबंधच नाही ना. उलट मोकळ्या याच्यात काही होत नसतं, कामात जास्त होत. सगळ्यांचाच अनुभव आहे नाही का. मोकळं मन तर काय म्हणले, मग ते विचारूच नका, मग ते होतच नसतं. कामामध्ये काम काही म्हणा. राम राम. संतांनी फार संशोधन केलेलं आहे. तुमचा लौकिक व्यवहार टाकायचं काहीच कारण नाही. आणि वनामध्ये जाऊन भस्म दंड घेण्याचे काही कारण नाही. बहिरंग वाचून काही गुतत नाही. याला घ्यायचा असेल तो कशाला का घेईना. परंतु ते केलंच पाहिजे असं नाही. प्रधान साधन हे निरंतर भगवंताचं चिंतन. आणि संतांनी करूनच दाखवलं ना. अक्कापाना उच्च नीच काही नेने भगवंत तिसरे भाव भक्ती देखून या. एकही संतानं कर्म सोडलेलं नाही ना. सजन कसा या विको लागे मास. आपण कबीर महाराजांचं पाहिलं, रात्री गौरव काकांचं पाहिलं, सगळे सावता महाराज, सगळे संत नाही का. आपलं कर्म काय कोणा सोडलं नाही. कर्म अजिबात लौकिक व्यवहार टाकायचं काहीच कारण नाही म्हणले. आता आपण तर सगळे ग्रस्तीचे ना. आपल्या तर सोयीला चालू मग. त्याच्यामुळं
लौकिक व्यवहार टाकायची गरज नाही. वनामध्ये जाऊन भस्मदंड घेण्याचे काही कारण नाही. काळ बदलला आता वनातही कुठे जागा राहिली नाही का. जंगलामध्ये सगळं बिल्डिंगच झाल्या आता तिकडं. आणि तिथं जाऊन पोटा करता काहीतरी करावं लागणार आहे ना. तिथं सगळ्या ऋणातून मुक्त होता येतं. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येतं. काय जी ऋण असतील आपले सगळ्या ऋणातून मुक्त होऊन भगवंताचं चिंतन करता येतं ना. गृहस्थीतून दान धर्म घडतो, परोपकार घडतो, पुण्य घडतं. म्हणून काही बाबा आता एक घेतलं बस मग दंड घेतला म्हणजे मग पुन्हा घरी येता येत नाही ना. आणि मग हे जे असतं आपले ऋण असतात ते ऋणाचं काय करायचं असतंय ना. मग त्याला अगोदरच पिंडदान करून टाकावं लागेल त्यांना. सगळा संबंध तोडावा लागतो. पिंडदान करणं म्हणजे देहाचा संबंध तोडणे. सगळ्यांनी हे केल्यावर कसं जमन. ही व्यवस्था चालली पाहिजे ना. त्याच्याकरता भगवंतानं अवतार धरला ना. गृहस्थी, एक पत्नी, एक वाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम. गृहस्थी जीवन कसं असावं. तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्या नामावाचून हरीच्या दर्शनाविषयी इतर उपाय व्यर्थ आहेत. नामस्मरण महत्वाचं आहे आणि भगवंताचं दर्शन. आणि भगवंताचं दर्शन करायचं असलं तर चिंतनच करावं लागेल. त्याला पुढे जायचंय साध्याकडे त्याला प्रवासच करावा लागेल ना. मग इतर उपाय ते व्यर्थ आहे ना. बाकीचे जे उपाय आहे ते व्यर्थ आहे. इथं एकच उपाय हरिप्राप्तीशी उपाय. करावे संतांचे ते पाय त्याने साधती साधन. तुम्हाला नाम साधन देणार आहे. विमानाचा आवाज आहे विमानाचा. तुटती भावाचे बंधन संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद किती काही. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्या नामा वाचून हरीच्या दर्शनाविषयी इतर उपाय व्यर्थ असतात. फैसला केला थोडा या अभंगामध्ये महाराजांनी. थोडं युग बदललं म्हणजे थोडस खंडन करावं लागतं. जुन्या जसं ते औषध एक्सपायर झाले परत चालत नाही जास्त. त्याच्यावर मुदत असते ना. तसं ते म्हणले आता बाकीचे साधनं काय झाले काळाच्या ओघात योग याग भीती येणे नोये सिद्धी. वायाची उपाधी धम्म धर्म. योग याग तपे केली तर नामोपे. ते बाकीच्या साधनानं जे प्राप्त होत ते नामानं होत असलं तर मग काय सोपं काम आहे ना. हे असं सांगायचंय त्यांना. म्हणून युक्त आरण लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखवले कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण दिल भेटी न लगे लौकिक. आता हे पुराणामध्ये त्याच्याकरता किती काय उदाहरणं आले सगळ्यांना आपल्याला माहिती. वाल्याचं उदाहरण आलं, अजय मेळाचं उदाहरण आलं. भोका दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. आणि संत हेच साधन सांगतात एक्सप्रेस. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नाही का. त्याला काही शिकलेला पाहिजे असं काही नाही. आणि शिकलेला असला तरी चालतो. आता ते इस्कॉन मध्ये आता त्यांच्याकडे जे पोरं संन्यास घेते ना
त्यांच्या आईबापांच्या मुलाखती घेतलेलं लय अवघड पाहायला भेट. म्हणजे मोकार IT वाले, IT इंजिनियर असतात, लाख लाख पगारवाले पोरं. त्यांनी ती दीक्षा घेतली एकदा आणि तिकडे सत्संगात रंगली, परत घरी येत नाही ना. नाही. आणि मग घरच्या आई वडिलांना काही काही एक एकच पोरग असतं. ते म्हणते बाबा तुला काय देव करायचं घरी राहून कर ना. आमचं काय म्हणणं नाही तुला देव करायला, तू काय करायचं ते कर. त्यांना तो सत्संगात जो आनंद आहे तो घरी भेटत नाही ना. कीर्तन चालू झाले ते असे नाचाच्या कपार दे भान विसरून नाचायचे. एकत्र त्यांचं राहणं खाणं सगळं व्यवस्थित सात्विक, ते त्यांच्यावाले ते मंदिर, ते पावित्र्य, संगती, सतसंगतीतलं कीर्तन आहे त्यांचं. आपलं भजन कीर्तन त्यांचं निवळ नामस्मरण म्हणजे कीर्तन असतं. पुन्हा मग इकडे अयोध्येकडे गेलं का सीताराम सीताराम, इकडे वृंदावन गेलं का राधे 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 राधे, कीर्तनच येते. प्रेमानंद बाबा सारखं चालू त्यानं कीर्तन. त्याच्यात भेद नाही, देवामध्ये भेद नाही, भगवंताच्या नामात भेद नाही, फक्त प्रेमानं करणं हे महत्वाचं आहे. कोणत्याही नावानं हाका मारा, आईला कळत आहे. भगवंताचं एकदा ज्ञान महाराज म्हणले विठाई माझे कृष्णाई कान्हाई. तात्पर्य प्रांत बदलला का सगळं व्यवस्था बदलतात. दुसऱ्या स्टेट मध्ये गेलं की त्यांची भाषा बदलती, त्यांचं नामस्मरण करण्याची पद्धती बदलती. देवाला नाही त्याच्यात काही बदल वाटत, देव एकच आहे ना. अनंत नाम आहे भगवंताचे, अनंत रूप आहे, अनंत रूपी, अनंत विधी देखील मिळते. म्हणून भगवान परमात्मा फक्त भावात्मक केलेला आहे. किती सतत नामस्मरण घेतलं तर भगवंत प्रसन्न होतो. म्हणून नाम संजीवनी महाराजांनी घेतले. नाम ते माझा प्राण. नामाचं महत्व सांगावं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी त्याच्या करताच अवतार का स्पेशल नाम अवतार, नाम योगी. नाम योगी म्हणलंय त्यानं बरं का. योगी म्हणजे नामाला जोडून दिलं. आज किती काळ झाला समाधी घेऊन, तरी पण कार्य वाढलं ना. मग किती काही कार्य देहात असताना करता येत नाही. देह ठेवल्यावर कार्याची व्याप्ती वाढवता येते ना, व्यापक होतो ना महात्मा. असे नामस्मरण, अन्नदान. शेवटी पार महाराजांनी समाधी घ्यायच्या वेळेस सुद्धा तेच सांगितलं ना. तुकोबरायांनी सांगितलं, हकारोनी सांगितलं, नाम घेता राहू, नाम प्राणाबरोबर सांभाळा. निर्वाणीला म्हणले कोणी तुम्हाला भेटो न भेटो सांगणारा इथून पुढं, तुम्हाला कोणी सांगणारा भेटो न भेटो, कलीपासून जर तुम्हाला वाचायचं असलं तर नामच वाचवीन. ठीक आहे. सगळे संतांनी नामावर जोर दिलेला आहे. सगळे संत फार नामाबद्दल स्वतः त्यांनी नाम घेतलं, नामाचा अनुभव घेतला नाही का. नुसते सांगत नाही सुटले ते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही स्वतःचा अनुभव घेतलाय. अनुभव आले अंगात ते या जगात येतात. म्हणजे अनुभवानं जे सांगितलं जातं ना त्याच्यामध्ये शक्ती असते फार. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही बाकीच्या गोष्टीला फार जास्त, एकादशी समजा थोडंफार फराळ खाला तरी चालेल, पण महत्वाचं आहे एकादशी व्रत आहे पण भगवंत पांडुरंगाचं नामस्मरण. युक्त आरण लगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखवते, कलियुगा माझी करावी तिने नारायण देईल भेटी, न लगे अनेक सांडावा व्यवहार, घ्यावे मनांतर भस्मदंड तुका म्हणे माझा अनेक उपाव दिसते ते वावनामी विन.
कंठी कृष्ण म्हणी नाही अशुभते वाणी होकार न रातवा नारी राणतया नावे करी. नाही हाती दाड सुरपणाचे कंकण वळीली संती केली बोडोनी फजिती. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ताळा पूर्वी ताळा करीत होते ना. हा गणित बरोबर आहे का नाही? ताळा करीत होते ना. हा ज्याच्याकडे ताळा नाही त्याची अवकाळा होती. हिशोब ज्याच्याकडे नाही ना काही हा त्याची अवकाळा होती. महाराज म्हणतात ज्याच्या कंठामध्ये कृष्णाचे नाम नाही त्याची वाणी किती गोड असली तरी ती अशुभच आहे. अवघडच आहे बोलाय. तर महाराजांचं असं अवघड आहे ना. फारच अवघड आहे. त्यांना काय कोणाचं काय राग येऊ काय येऊ ज्याच्या कंठामध्ये कृष्णाचं नाव नाही ना त्याची किती बी त्याला काही येत असतो मग फार किती वाणी बाकीचे करीत असले बा लय आवाज गोड येईन लय असं आहे लय तसं आहे. तुकाराम महाराज म्हणतात ती वाणी अशुभी आणि अशुभ वाणी नामाशिवाय शुद्ध होत नाही. पवित्र तो देन वाणी पुण्यवंत काय नव्हती सर्व काळ. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा ज्यांनी प्रकाश. मग तो पुरुष असो अगर स्त्री असो ती खरोखर रांडच आहे आणि तो रांड का आहे लई अवघड. काय महाराज बोला त्यात. नामस्मरण किती महत्वाचं आहे मग. त्यांनी तुम्ही दुसरं करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोहरा वगैरे फक्त नामस्मरण करा तुमचं काम होत आहे. जर नामस्मरण नाही केलं काय बोलतील महाराज ज्याच्या हातामध्ये दानाविषयी शूरपणाचे कंकण नाही असल्या दुर्जनाची संत बोडणी करून फजिती करतात. त्याला आपल्या संत मेळ्यातून बाहेर घालवतात. दान आता संत सगळ्याच बाजूने दानशूर आहे ना. दाते ते संत उदार उदार संत हे दाते. आली अशी देती दान. काय दान देतात? दाता तोची एक जाना नारायण स्मरवी. ते खरे दाते ते खरे दानशूरे. नामाचं दान करतात ज्ञान दान करतात ते सर्वात श्रेष्ठ आहे ना. आपण दान करतो पण ते किती दिवस राहत टिकत पण नाम कसं चिरंजीव आहे ना. नाम काय नाम संजीवनी आहे. म्हणून कंठामध्ये नाम पाहिजे. पहिलं चरण सगळ्यात महत्वाचं आहे. कंठात नाम असलं तर सगळं सोयीला लागा. मग तो पुरुष असं त्याच्या हातामध्ये दानाविषयी शूरपणाचे कंकण नाही. जर नाम नसलं तर असल्या दुर्जनाची संत बोलणी करून फजिती करतात. त्याला आपल्या संत मेळ्यातून बाहेर घालवतात. तो जो नामच घेत नसेल त्याला काय ठेवतील तिथं. त्यानं निदान सेवा तरी केली पाहिजे ना. तिथे राम नाम होईल श्रवण घडेल चित्ताचे काहीतरी त्यानं केलं पाहिजे तिथं. नाही तर मग ते काहीतरी संबंधित नाही म्हणले. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या वागण्यात ताळमेळ नाही त्याची फजितीचे म्हणले. ताळमेळ म्हणजे टाळा. आपल्या वागण्यात आणि बोलण्यात ताळमेळ पाहिजे ना. सांगतो एक आणि करतो एक कस काय जमन. जे सांगतो ते स्वतः केलं पाहिजे मग दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आधी केले मग सांगितले नाही तर मग त्याची फजितीच होणार नाही का. आपली जर फजिती व्हावी नाही असं जर त्याला वाटत असन त्यानं काय करावं कंठामध्ये सारखं गवळणी सारखं
हा कंठी कृष्ण म्हणी नाही अशुभती वाणी. सोपंही तसं गवळणीने परमार्थ केला ते एक रस्तीच होते ना. हा अखंड भगवंताचं कीर्तन याची कुळ माझे गेले विसरून त्रिरंगा वाचून आणून किती शिकवाल मज वेळ वेळा मी तया कुवळा अष्ट भोग भोगने माते नाही सा. हा हे भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठामध्ये धरणं म्हणजे वैखरीनं जरी नाही नामस्मरण करता आलं आपल्याला, दुसऱ्या वाण्या आहेत ना पुढं, हा वैखरी थकून जाती. हा आकडा जर म्हणला ना तर मोठ्यानं 2 तास तर थकत आहे म्हणून हा व्यक्ती करता होती ना. हा हरिपाठ म्हणा भजन जास्त वेळ जर दिवसभर केलं पण दुसरी वाणी आहेत ना मग हा ज्ञान देव मौन जपमाळा मग नुसतं शांत बसायचं आणि मनातल्या मनात चिंतन करायचं. हा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मनातल्या मनात. हा पुढच्या वाणी आहेत ना परा आहे पश्यंती आहे मध्यम आहे वैखरी आहे. हा जी जमन ती पण निरंतर चिंतन चालवून द्यायची. हा कधी कधी मधल्या वाणी काय करतात फसवीत यावी. हा चिंतन करता करता मनाची राव जाते निघून. कधी कधी वैखरी परवडती वैखरी म्हणजे तरी मन गुंतत आहे. हा म्हणून ज्याचं मन लागत त्यानं खुशाल शांत बसून नामस्मरण करावा मनातल्या मनात. ज्याचं मन पळत आलंय त्यानं वैखरीनं केलं का मग ते आपोआप त्याच्यामध्ये गुंतत. हा मनाचं काम लय अवघड आहे. हम्म अनाजीराव पाटील जे गावचा याचा धरू नका भरोसा. कधी हातावर तुरी देऊन निघून जात कळतही नाही. कधी कधी मग वैखरी परवडती भजन परवडतं हरिपाठ परवडतो काकडा परवडतो. ज्याचं मन स्थिर झालंय शुद्ध झालं शांत झालं त्याचं काय त्याचं चालूच असतंय अखंड त्याचं बंदच नसतं ना. हा सगळंच चालू असतं तसंच अनुसंधानात असतं. चित्तात एकदा आल्यावर विसरायचं म्हणलं विसरत नसतं ते असं आहे. हा हरीने माझी हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नहे बरा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. सगळ्यात महत्वाचा विषय कंठामध्ये कृष्ण मणी. मणी का म्हणला असं बरं मणी गळ्यातच घालते ना. हा आम्हाला मनी उपमा दिली ती उपमा येते म्हणून काय नाही नामस्मरण घडावं हाच उद्देश आहे तुकाराम महाराजांचा. तुम्ही अभंग नाम परत ये कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ